झी मराठी, चर्चाही होणारच. हातकणंगले येथे शिवसेना उभाटा पक्षाच्या वतीनं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करण्यात आलं. यावेळी पेट्रोल डिझेल दरवाढ मागे घ्या, शेतमालाला उत्पादन खर्च अधिक 50% हमीभाव द्या, साखर निर्यातीवरील बंदी तात्काळ उठवा अशी मागणी करण्यात आली. यावेळी पक्षनिरीक्षक उदय दळवी, जिल्हा प्रमुख नामदेव गिरी, उपजिल्हा प्रमुख साताप्पा भवान, वाहतूक सेना जिल्हा प्रमुख हर्षल पाटील, तालुका प्रमुख बाजीराव पाटील हातकणंगले, बाबा पाटील व रवी निंबाळकर पन्हाळा, योगेश कुलकर्णी शाहूवाडी यांच्या प्रमुख उपस्थितीत हातकणंगले तहसीलदार सुशील बेलेकर यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी उपतालुका प्रमुख बाबासाहेब शिंगे, विभाग प्रमुख शरद पवार, वडगाव शहर प्रमुख संदीप पाटील, उपविभाग प्रमुख काकाचो पाटील, संदीप दबडे, प्रकाश पाटील, अभिनंदन पाटील, सचिन पाटील, उत्तम पाटील, सचिन जाधव, जैनू मुजावर, हरी पुजारी, पप्पू मुरुमकर, ज्येष्ठ शिवसैनिक रमेश शिंदे, सुरेश खोत, अनिल दबडे, विश्वास कोळी, अभिषेक पाटील, प्रशांत सुतार, बीटी जाधव, हेमंत कोळी, योगेश दबडे, ऋषिकेश दबडे, रोहन शृंगार, अमोल कुंभार व शिवसैनिक शेतकरी कार्यकर्ते उपस्थित होते. मोर्चा काढून तहसीलदार सुशील बेलेकर यांना निवेदन दिलं. 15 दिवसात निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. कुंभोज प्रतिनिधी विनोद शिंगे.